माझ्या नादाला लागलं तर हॉस्पिटलमध्ये जा, नाही मी लागतो नादाला. चल, त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको. संजय पाटील आता नाव घेऊन बोलतोय मी. संजय राऊतांची जळजळ मळमळ सध्या एवढी वाढलीये की त्यांना कशाचंही भान राहिलेलं दिसत नाही. वायफळ बडबड ते रोज करतातच, मात्र आता रोज घाणेरड्या शिव्या देण्याचे त्यांचे प्रमाण वाढलंय. हे प्रमाण इतकं वाढलंय की त्यांना राजकारण कमी आणि शिव्या जास्त सुचू लागल्या आहेत असंच म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र सध्या आदित्य ठाकरेच्या बगलबच्च्यांनी सुरू केलेला खोटा PR आणि संजय राऊतनं पूर्वी करून ठेवलेलं घाणेरडं राजकारण आज आम्ही तुमच्या पुढे उघड करणार आहोत. होय, हा संजय राऊतच खरा गद्दार आणि घरभेदी आहे. अनेकांना त्याच्या शिव्या देण्याच्या पोटतिडकीमुळे यावर विश्वास बसणार नाही. मात्र याच संजय राऊतनं शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या हयातीत गद्दारी केली आहे. हो, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाविरोधातलं हे कृत्य आहे. ही गद्दारी इतकी भयंकर आहे की शिवसैनिकांच्या पायाखालची जमीनच सरकेल. कारण संजय राऊतनं ज्या व्यक्तीसोबत गद्दारी केली ती व्यक्ती बाळासाहेबांच्या अत्यंत जवळची आणि राज्याची माजी उद्योग मंत्री होती. यासाठी आपण खासदार संजय दिना पाटील यांचा एक व्हिडिओ ऐकूया. संजय राऊत साहेबांनी नेहमी मला चांगलं माझ्यावर बोलले, चांगला मला मान सन्मान दिला. मला पण त्यांच्याबद्दल खूप मान सन्मान आहे. मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचं लीलाधर ढाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली. त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती. 2009 मध्ये परत मला खासदार मध्ये किरीट सोमय्याच्या विरुद्ध खासदार होण्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली. त्याच्याबद्दल त्यांना माझा एहसान आहे. मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचं लीलाधर ढाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली. त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती. 2009 मध्ये परत मला खासदार मध्ये किरीट सोमय्याच्या विरुद्ध खासदार होण्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली. त्याच्याबद्दल त्यांना माझा एहसान आहे. ऐकलं? आम्ही याचा पुन्हा उलगडा करतो. संजय दिना पाटील यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय की ते 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांच्या विरोधात उभे होते शिवसेनेचे नेते लीलाधर डाके. त्यांचा पराभव करून संजय दिना पाटील आमदार झाले. या लीलाधर डाके यांच्या विरोधात निवडून आणण्यासाठी संजय राऊत यांनी मदत केल्याचा दावा संजय दिना पाटील यांनी केलाय. म्हणजे आपल्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्याला पाडण्यासाठी तेव्हा संजय राऊतनं गद्दारी केली. आता लीलाधर डाके यांच्याबद्दल जाणून घ्या. 1990 पासून ते भांडूप मतदारसंघाचे आमदार राहिलेत आणि बाळासाहेबांचे निकटवर्ती असल्यानं त्यांनी राज्याच्या उद्योग मंत्री पदाचा कार्यभार सुद्धा सांभाळलाय. म्हणजे शिवसेनेच्या अशा ज्येष्ठ नेत्याला पाडण्याचं काम संजय राऊतनं केलंय. आणि हाच राऊत आता गद्दार गद्दार म्हणून रोज गळे काढतोय. ही त्या काळातली गद्दारी आहे जेव्हा नारायण राणे, राज ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना सोडली नव्हती. म्हणजे शिवसेनेतला आद्य गद्दार जर कोण असेल तर तो संजय राऊतच आहे. मग एक सांगा, आता 2004 मध्ये बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसताना संजय राऊत तुम्हाला लाज वाटली नाही का? ज्येष्ठ शिवसैनिकाला पाडण्याची तुम्ही हिंमत का केलीत याची उत्तरं कधीतरी द्या. आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचा उरला सुरला बचत गट काँग्रेसच्या दावणीला बांधण्यात धन्यता मानणाऱ्या संजय राऊतनं आता तरी गद्दारी या विषयावर बोलणं बंद करावं. नाहीतर सामान्य शिवसैनिक आता तुम्हाला शिव्या द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत.